भीमपोरा, लहानपणापासून आजपर्यंत शिक्षेच्या प्रती तुझी जी आस्था आहे तिला पाहून माझं काळीज भरून येतं. धन्य झालोय मी जे मला तुझ्यासारखा पोरगा मिळाला. फक्त मरण्याआधी एकदाच तुला पदवीधराची पदवी घेताना बघायचंय मला. त्यानंतर जर मेलो तरी काय हरकत नाही. चला, पुढच्या परीक्षेची बी तयारी करायची आहे तुम्हाला. आईने जे तुझ्या साडी संग केलं तसंच आत्यानं बी तेच केलं आईच्या साडी संग. आणि मग बाळादादा आले, ते समध्या साड्या घेऊन गेलेत. ते बोलले का त्या साड्या धुवून घेऊन आणतील. रमा, ही तुझी साडी. लक्ष्मी, ही आईला देऊ. धुतली आम्ही सगळे. येतो म्या. बाळादादा, बाबांबद्दल माहित पडलं का? नाही, अजून तर नाही. पर तुम्ही काळजी करू नका. ते जिथं बी असतील चांगले असते. मी आता शोधतोच आहे ना त्यासनी. जसं काय माहित पडलं मी सांगून तुम्हाला. भीम, ह्या काय झालं? हे काही नाही. कॉलेज जाताना पडलो थोडा, बाकी काही नाही. ठीक आहे, काळजी घे स्वतःची. रमा, चल आपण ह्या साड्या आतमध्ये ठेवूया. चल. चला, तुम्ही बी अभ्यास करा. थांब, तू चल माझ्यासोबत. मला असं वाटतंय की बाळादादाला माहिती आहे बाबा कुठे आहेत. पण एवढ्या रात्री कुठे जायचं? चल, ही साडी ठेव तिथे. चल. रमा, मला असं वाटतंय की बाळादादाला माहिती आहे की बाबा कुठे आहेत. असं का वाटतंय तुम्हाला? कारण आपण जेव्हा पण बाबांबद्दल बोलत असतो तर बाळादादा तेवढं चिंतेत दिसत नाही जेवढं आपण दिसतो. बाबा भेटले तर चांगलंच होईल मग. चल. बाबा, कुठं गेलाय असं तुम्ही? तुमच्या बिगर कशी दशा झाली आहे समद्यांची. परत या की लवकर. बघा, बाळादादांना माहित नाही बाबा कुठे आहेत. चला घरी. चल. भीम, शेवटी तुझा मोठा भाव आहे. मी समज जाणतो का तू कवा, कधी, काय विचार करतोस आणि कसा विचार करतोस याचा मला अंदाज होताच का एक दिवस तू माझा पाठलाग करत बाबांपत्र पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करशील.
बाबा घ्या, जेवून घ्या. सुनबाई, जेव्हा बाळा येईल तेव्हा त्याच्यासोबतच जेवण करेन. मी ना नेहमी माझ्या पोरांसोबतच जेवण जेवतो. सवय झाली आहे मला तशी. तिथं चाळीत भीम आनंद होते तेव्हाही, आणि इथे बाळाच्या घरात आहे तेव्हाही. आणि तसंही बाळासोबत राहायचा खूप कमी वेळ मिळालाय मला. आता आहे तर थोडं प्रेम त्याच्याही पदरी देऊ दे की. पोरी, बाळाला राग लवकर येतो, पण कधी कधी असं वाटतं की तोही माझ्यावर खूप प्रेम करतोय. नाहीतर माझ्यासाठी तो औषध घेऊन नसता आला. कबीर प्रेम ना चखिया चखिना लिया सा सोने घर का पाहुना ज्यों आया त्यों जा. करुणा, लय भूक लागली आहे मला. जेवायला वाढ लवकर. आज मी आणि बाबा एकत्र बसून जेवू. बसा की बाबा. ऐक, कदाचित बाबा बी त्याच्या मोठ्या पोराची वाट बघत होते जेवायसाठी. लवकर जेवायला वाढ. बाळा, तिथे घरात सगळे कसे आहेत? समद ठीक आहे बाबा. समधी तुम्हाला शोधतायत. रमा न भीम तर माझ्या माग माग बी आलं होतं. काय? बहुतेक त्यांना शंका आली की मला माहित आहे तुम्ही कुठं आहात ते. घ्या जेवा. बाळा, भीमला जराही संशय झाला ना तर तू इथे पोहोचेल बघ. असा कसा पोचल बाबा? मी अभि तर त्याचा मोठा भाऊ आहे. मी त्यांना रस्त्यातच फिरवलं आणि घरात निघून आलो. पण मी देखील तुझाच भाऊ आहे ना बाळादादा. वहिनी, आम्हा दोघांना पण काहीतरी जेवायला द्या. वय भैया, पहिल्यांदा आला हायसा घरात, का नाही जेवायला देणार? कसे आहात बाबा तुम्ही? बरं आहे. हे तुझ्या हाताला काय झालंय? हे काही नाही, कॉलेजला जाताना पडलो मी. बाळादादा, तू बाबांना इथे तुझ्या घरी घेऊन आलास, त्यामध्ये तू काही चुकीचं नाही केलंस. पण मला असं वाटतंय की फक्त आम्हाला सांगायला पाहिजे होतंस. कसं सांगितलं असतं भीम? जर मी समदासने सांगितलं असतं तर आईनं बाबांना माझ्या संग इथं पाठवलं असतं. कदाचित नसतं येऊ दिलं, पण आता तर त्यांना जाणून घेण्याचा अधिकार आहे ना बाबा कुठे आहेत. भीम, माझ्या कुठल्याही वस्तूवर जिजाबाईचा हक्क नाहीये. आहे बाबा, असं कसं बोलू शकता तुम्ही? पत्नी आहेत त्या तुमच्या, आणि असं नाहीये की तुम्ही तिथे नाही तर त्या आनंदी आहेत. त्या देखील तुमच्यासाठी चिंताग्रस्त आहेत, दुःखी होतात, काळजी करतात. झालं का? जा
रमाला घरी घेऊन जा आणि विसरून जा तू मला भेटला होतास. नाही, थांब जरा भीम, आधी जेवायला घे. घ्या जेवा. बाबा, तुम्ही इथे आहात हे मला आणि रमाला तर कळलंय, पण मला असं वाटतंय की तुम्ही स्वतः येऊन सगळ्या चाळीमध्ये ही गोष्ट सांगावी. कारण जर तुम्ही नाही आलात तर मला सर्वांना सांगावं लागेल. भीम, तू नेहमी असं का वागतोस की ज्यानं करून अडचणी अजून वाढत असतील? जसं आहे तसं समजा ठीक आहे ना, तुला मधी मधी करायची काय गरज आहे? गरज आहे बाळा दादा. हे बघ, जर मला माहितीच नसतं बाबा कुठे आहेत तर गोष्ट वेगळी होती, पण आता तर मला सगळं माहिती आहे, तर मी जाऊन खोटं कसं बोलू शकतो? आणि जर मी जिजाबाईंना जाऊन सांगेन बाबा कुठे आहेत, बाबांची तब्येत ठीक आहे, तर त्यांना पण आनंद होईल ना. तू कवाच नाही सुधारणार ना भीम. नेहमी आपल्या बोलण्याला शेवटचं सत्य मानून चालतोस. तुला वाटतं तू जे करतोस तेच बरोबर आहे. बाबा, तुम्ही बी काहीतरी बोला की. बाहेर पण नाहीयेत, माहित नाही कुठे गेले. अरे आता तर दोघं इथंच होते, अचानक कुठे गेले? तेच तर समजत नाही लक्ष्मी. भीम असं न सांगता कुठंच नाही गेलाय. काय बाबांबद्दल त्यासनी माहित तर नाही पडलं असेल? मग तर दोघं बापले का मिळून गोष्टी बनवत असतील. त्या गोष्टीत तर मी तर कुठेच नसणार. पर यावेळी मी त्या दोघांनी एक नाही होऊ देणार आणि म्या त्यांच्याशी वेगळी नाही राहणार. हे तुम्ही दोघं बी ध्यानात ठेवून ऐका आणि त्या भीमला बी समजवा. भीम भाऊ कधीच कुणाचा अधिकार नाही हिसकावून घेत. नात्याची जी बारीक सीमा असते त्यापासून बी ते सौताला वाचवून ठेवतात. मला नाही वाटत की भीम भाऊ आपल्यापासून काय लपवतात किंवा खोटं बोलतायत. ते कवाच काही चुकीचं नाही करू शकत. चुकीचा विचार करत आहेस तू. भीम फक्त दिसतो चांगला, पण अजिबात चांगला नाहीये तो. माहित नाही तुमच्या दोघांच्या डोळ्यावरची पट्टी कधी बाजूला होईल आणि कधी भीमचा खरा चेहरा तुम्हासनी दिसल. हा बरं ठीक आहे. भीम लय वाईट आहे. तुम्हासनी त्याच्याबद्दल जो विचार करायचा तो करा ना. आम्ही तुमच्या विचारानं बदलू शकतो ना तुम्ही आमच्या. आणि हे आमच्या समोर परत परत बोलायचा काही फायदा नाहीये. काहीच फायदा नाहीये. जरी तू जिजाबाईला जाऊन सांगितलंस की मी कुठं आहे ते, जर का जिजाबाई मला इथे घ्यायला आली तर मी इथून पण निघून जाईन. पण बाळादादा तुम्हाला इथून जाऊ थोडीच देतील. रमा, काल रात्री तुम्ही दोघं घरी कधी आलात? खूप उशीर झाला होता ताई. पण तू होतीस कुठं? होते
त्यांच्यासोबतच बाहेर होते. बाहेर कुठं? हा, झाडू बी मारून घेते. कुठं आहे झाडू? हा, आई आई द्या द्या, अहो मी झाडू मारते. अव नाही नाही मोठ्या मालकीन, मोलकरीन म्या आहे तर म्याच काम करणार ना. तुम्ही बोलत बसा. लहान मालकीनी संग काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल तर बोलत बसा. आई तुम्ही कधीपर्यंत असं करत राहणार? आता काय सांगू मी मालकीन, नवरा गेल्यावर सासरवाडीतले असेच राहतात जसं आता माझ्या संग राहत आहे. तुम्ही इथे आहात हे मला आणि रमाला तर कळलंय, पण मला असं वाटतंय की तुम्ही स्वतः येऊन सगळ्या चाळीमध्ये ही गोष्ट सांगावी. कारण जर तुम्ही नाही आलात तर मला सर्वांना सांगावं लागेल. म्या करते. मला माहिती आहे बाबा कुठे आहेत. बाबा बाळादादाच्या घरी आहेत. घरातला मोठा पोरगा जर काही वर्षासाठी कुठं गेला ना तर ना त्याचा अधिकार संपतो आणि ना त्याची इज्जत आणि ना त्याचा हक्क. आत्तासाठी बाबा इथं नाही आहेत तर या घराला आता म्या सांभाळन. मी एक काम पूर्ण करून येतो, पर जवळ म्या परत येईन तर मला या घराचा प्रत्येक व्यक्ती घराच्या आतमध्ये पाहिजे. आता याला धमकी समजा, विनंती समजा, नाहीतर माझा हक्क समजा. ज्यांना जे समजायचं त्यांनी समजा. बरं, म्हणून त्यासाठी बाळा मोठा भाऊ बनून इथं आला होता. मी आता जाऊन बाळाच्या घरातून त्यांना ओढून आणते. ओढून आणायची काय गरज आहे? बाबा तर बाळादादाचे पण आहेत. आपल्या मुलाच्या इथे राहत आहेत, राहू द्या. जेव्हा त्यांना ठीक वाटायला लागेल तेव्हा ते स्वतः येतील. कटपुतली समजून ठेवलंय का तुम्ही मला? जेव्हा मनात आलं तेव्हा सांगितलं, जेव्हा मनात आलं तेव्हा सांगायचं की बाळादादाच्या घरला जायची काही बी गरज नाहीये. जर जाऊच द्यायचं नव्हतं तुला मला तर मग हे सांगायची गरजच काय होती? ह्यामुळे सांगितलं कारण मला असं वाटलं की बाबा कुठे आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असेल. तुम्ही समदे राहा इथेच. म्या जाऊन माझ्या नवऱ्याला घेऊन येणार. आई, माणूस जेव्हा आजारी असतो ना औषधासोबतच शांतीची गरज असते त्याला. बाबा राहत आहेत ना तिकडे शांतपणे, राहू द्या ना त्यांना. आणि जेव्हा ते बरे होतील तेव्हा येतीलच ना ते. आता तर मी माझ्या नवऱ्याला घेऊनच येणार आहे. आईला सांगायची काय गरज होती का? बाबा बालदादाच्या घरी राहत होते, आता तिकडे पण नीट जगू देणार नाही आणि दंगा घालणार तो येगळा. हे बघ आनंद, दादा मी जे काही केलंय ते योग्य केलंय. हो, मला हे माहिती आहे की समस्या अजून थोडी वाढेल, पण मला असं वाटलं की जिजाबाईजींना हे सांगणं गरजेचं आहे की बाबा कुठे आहेत. ते मी माझं कर्तव्य समजलं आणि मी माझं कर्तव्य पार पाडलं. बाळा, बाळा बाहेर ये लवकर. बाळा, बाळा दरवाजा उघड. बाहेर ये बाळा. बाळा, माझा रस्ता अडवू नकोस, मला जाऊ दे. मी जर का इथून निघून गेलो तर गोष्ट संपून जाईल. नाही बाबा, म्या तुमासनी जाऊ नाही देणार. म्या बी बघतो तुमासनी आई इथनं कशी घेऊन जाते. तुम्ही दोघं शांत राहा, मी बघते. बाळा, काय आई, बोला. माझा नवरा कुठं आहे? माझे सासरे आतमध्ये आहेत. तर बोलतेस नाही माझ्या संग घरला यायला. नाही,
ते नाही येणार तुमच्या संग. काय? असं कसं नाही येणार? मी घेऊन जाणार त्यासनी.